श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 25 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण सर्व राशींच्या लोकांवर परिणाम करेल, परंतु काही राशीच्या लोकांवर या चंद्रग्रहणाचा विशेष प्रभाव असू शकतो। या चंद्रग्रहणामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते आणि चांगले आर्थिक लाभ होऊ शकतात। ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहणाची घटना खूप खास मानली जाते। नवीन वर्ष सुरू झाले असून 2024 मध्ये एकूण 4 ग्रहणे होतील, ज्यामध्ये 2 चंद्रग्रहण आणि 2 सूर्यग्रहण असतील। वर्षातील पहिले ग्रहण 25 मार्च रोजी होणार असून ते चंद्रग्रहण असेल। जेव्हा 25 मार्च रोजी चंद्रग्रहण होईल तेव्हा चंद्र कन्या राशीत असेल, जेथे राहू आधीच उपस्थित असेल। यावेळी होळीचा सण चंद्रग्रहण काळात साजरा केला जाणार आहे। पंचांगाच्या गणनेनुसार 2024 मध्ये होळीचा सण 25 मार्च रोजी साजरा केला जाईल। त्याच दिवशी चंद्रग्रहण देखील होणार आहे। 100 वर्षानंतर पहिल्यांदाच या होळीला चंद्रग्रहण असणार आहे। आणि हे चंद्रग्रहण कोणकोणत्या भागात दिसणार आहेत, होलिका दहनाचा शुभ मुहूर्त, या होळीचा शुभ रंग कोणता आणि कोणत्या राशींवर या ग्रहणाचा चांगला व वाईट प्रभाव पडणार आहे, कोणत्या राशींसाठी धनप्राप्तीचे योग आहेत, ही सर्व माहिती आज आपण या स्वामी संदेशामध्ये बघणार आहोत। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। वैदिक दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा 24 मार्च रोजी रात्री 9:27 सुरू होईल आणि 25 मार्च रोजी सकाळी 12:32 पर्यंत समाप्त होईल। अशा प्रकारे 25 मार्च रोजी चंद्रग्रहणाच्या छायेत होळीचा सण साजरा केला जाणार आहे। 25 मार्च रोजी 2024 चे पहिले चंद्रग्रहण, नवीन वर्षातील पहिले चंद्रग्रहण 25 मार्च 2024 रोजी होणार आहे। हे ग्रहण छायाकल्प चंद्रग्रहण असेल आणि त्याचा सूतक कालावधी वैध राहणार नाही। या दरम्यान चंद्र केवळ पृथ्वीच्या सावलीच्या बाहेरील कडांमधून जातो। या काळात ग्रहण खूपच कमकुवत असेल, त्यामुळे पूर्ण किंवा आंशिक ग्रहणाच्या तुलनेत उघड्या डोळ्यांनी पाहणे कठीण होते। चंद्र खोल सावलीत प्रवेश करत नाही। युरोप, ईशान्य आशिया, ऑस्ट्रेलियाचा मोठा भाग, आफ्रिकेचा काही भाग, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत दृश्यमान असेल। याशिवाय पॅसिफिक महासागर, अटलांटिक, आर्क्टिक आणि अंटार्क्टिकामध्येही ते दिसणार आहे। चंद्रग्रहणाची वेळ किती असेल? यावेळी चंद्रग्रहण सकाळी 10:23 पासून ते दुपारी 3:02 पर्यंत आहे। चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 36 मिनिटे। पहिले
भारतात दिसणार नाही. ग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे येथे सूतक कालावधीही वैध राहणार नाही. त्यामुळे होळीच्या दिवशी कोणत्याही त्रासाशिवाय पूजा वगैरे करायला हरकत नाही. राशींवर चंद्रग्रहणाचा प्रभाव वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 25 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करेल, परंतु काही राशीच्या लोकांवर या चंद्रग्रहणाचा विशेष प्रभाव असू शकतो. या चंद्रग्रहणामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते आणि चांगले आर्थिक लाभ होऊ शकतात. मिथुन, सिंह, मकर आणि धनु राशीच्या लोकांवर या चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव पडेल. एप्रिलमध्ये पहिले सूर्यग्रहण. वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणानंतर एप्रिलमध्ये चैत्र अमावस्येला वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे पश्चिम आशिया, दक्षिण पश्चिम युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागर, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव येथे दृश्यमान असेल. त्याचा धागाही भारतात वैध ठरणार नाही. 18 सप्टेंबर रोजी शेवटचे चंद्रग्रहण होते. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 18 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. हे अर्धवट चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. ते युरोप, आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी महासागर, आर्क्टिक आणि अंटार्क्टिकामध्येही देखील दृश्यमान असेल. या ग्रहणादरम्यान चंद्राचा फक्त एक छोटासा भाग खोल सावलीत प्रवेश करेल. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण समारंभाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक सण आपल्याकडे मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होळी दहन केलं जातं. होळीच्या दिवशी घरासमोर होळी पेटवली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे करतात. यावर्षी दक्षिण भारतातील पंचांगानुसार महाराष्ट्रात 24 मार्चला होळी दहन तर 25 मार्चला धुलीवंदन साजरं केलं जाईल. उत्तर भारतीय पंचांगानुसार तिथे 25 मार्चला होळी साजरी होणार आहे. यावर्षी होळीच्या सणावर भद्र छाया आहे. हिंदू मान्यतेनुसार भद्र काळात कोणत्याही प्रकारची पूजा केली जात नाही. होळी पेटवण्याचा शुभ मुहूर्त. यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा 24 मार्च रविवार रोजी सकाळी 9:54 सुरू होणार आहे. तर 25 मार्च सोमवार रोजी दुपारी 12:29 संपणार आहे. होळी पेटवण्याचा शुभ मुहूर्त 24 मार्च रोजी रात्री 11:13 ते 25 मार्च रोजी 12:27 पर्यंत असेल. म्हणजे यावर्षी होळी दहनासाठी फक्त 1 तास 14 मिनिटांचा वेळ मिळेल. दिलेल्या वेळेत तुम्ही होलिका दहन पूजा करू शकता. होळी दहनाची पूजा करण्यासाठी अंघोळ करून पूजेच्या ठिकाणी उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसावं. गाईच्या शेणापासून होळी आणि प्रल्हाद यांच्या मूर्ती तयार करा. पूजेसाठी कुंकू, फुलं, फुलांचे हार, कापूस, गूळ, हळकुंड, मूग, बत्ताशे, नारळ, गुलाल, 5 ते 7 प्रकारची धान्य आणि एका भांड्यात पाणी इत्यादी साहित्य घ्या. त्यानंतर विधिवत पूजा करा. होळीच्या दिवशी विष्णूच्या नरसिंह रूपाची देखील
पूजा करावी। पूजा केल्यानंतर होळीभोवती 7 प्रदक्षिणा घालाव्या। या दिवशी श्रीकृष्णाने बालपणी राधेला रंग लावला होता। त्यावेळी संपूर्ण ब्रजभूमीत होळी साजरी करण्यात आली होती। तेव्हापासून हा होळीचा सण लोकप्रिय झाला असे म्हणतात। आजही मथुरा वृंदावनसह संपूर्ण ब्रज मंडळातील मंदिरं आणि गल्लीबोळामध्ये मोठ्या थाटामाटात होळीचा सण साजरा केला जातो। ब्रजमधील होळी 15 दिवस अगोदरच सुरू होते। या ठिकाणी देश विदेशातून भाविक येतात। महाराष्ट्रात धुलीवंदनाला होळीची राग परस्परांना लावली जाते, तर रंगपंचमीच्या दिवशी सगळे परस्परांना रंगत लावतात। सनातन धर्माचा सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक सण होळी 2024 आहे। हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेचे मोठे आणि विशेष महत्त्व आहे आणि हे कुठल्या ना कुठल्या उत्सवाच्या रूपात साजरी केली जाते। उत्सवाच्या याच क्रमात होळी वसंतोत्सवाच्या रूपात प्रत्येक वर्ष फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते। म्हणजे हा सण थंडीच्या शेवटी आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे। पूर्ण भारतात याचा वेगळाच उत्साह पाहायला मिळतो। होळी हा सण प्रेम आणि सद्भावनेचे पर्व आहे। या दिवशी लोक रंगांनी उत्साह साजरा करतात। घरात पुरणपोळी व इतर पक्वान बनवतात। एकमेकांच्या घरी जाऊन होळीच्या शुभेच्छा देतात। यावर्षी होळीला पहिले चंद्रग्रहण लागणार आहे, म्हणून या सणाच्या आनंदावर याचा प्रभाव पडू शकतो। चला पुढे जाऊन जाणून घेऊया की वर्ष 2024 मध्ये होळीचा सण कुठल्या दिवशी साजरा केला जाईल। याच्या व्यतिरिक्त या दिवशी केले जाणारे उपाय व राशी अनुसार कुठल्या प्रकारच्या रंगाचा वापर केला पाहिजे आणि अजून महत्त्वपूर्ण माहिती बघू। चंद्रग्रहणाची वेळ। यावेळी 100 वर्षानंतर होळीला चंद्रग्रहण लागत आहे। या चंद्रग्रहणाची सुरुवात 25 मार्चच्या सकाळी 10:23 होईल। तसेच याची समापन दुपारी 3:02 होईल। हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही। या कारणाने याचे सूतक काळही मान्य नसेल। बहुधा कुंडलीमध्ये लपलेले आहे आपल्या जीवनाचे सर्व राज। जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखाजोखा। होळीसाठी पूजा साहित्य आणि पूजाविधी। होलिका दहननंतर बऱ्याच राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी रंगाचा सण साजरा करतात। होळीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे खूप शुभ मानले जाते। यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून घ्या। यानंतर तुमचे आराध्य देव आणि भगवान विष्णूची विधिविधानाने पूजा करा। त्यांना अगरबत्ती, गुलाल आणि केळी व इतर फळे अर्पण करा। यानंतर आरती करा आणि होलिका दहनाची कथा वाचा। मोठ्यांचा आशीर्वाद घ्या। अशा प्रकारे पूजा संपन्न करा आणि नंतर सर्वांना होळीच्या शुभेच्छा द्या। होळी संबंधित प्रचलित कथा। होळीशी संबंधित अनेक प्रचलित कथा आहेत। त्या पुढील प्रमाणे आहेत। भक्त प्रल्हादाची कथा। हिंदू धर्मानुसार होलिका दहन हे मुख्यतः भक्त प्रल्हाद यांच्या स्मरणार्थ केले जाते। भक्त प्रल्हादाचा जन्म राक्षस कुळात झाला होता, पण तो भगवान विष्णूचा महान भक्त होता। त्याचे वडील हिरण्यकशिपू जो राक्षस वंशाचा राजा होता आणि खूप शक्तिशालीही होता, आपल्या मुलाची देवाप्रती असलेली भक्ती पाहून हिरण्यकशिपूला खूप राग आला। त्याला आपल्या मुलाची ही भक्ती आवडली नाही।
आणि त्यामुळे हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला अनेक प्रकारचा भयंकर त्रास दिला। त्याची मावशी होलिका हिला अशा कपड्याचे वरदान मिळाले की ते परिधान करून ती अग्नीत बसली तर ती जाळली जाऊ शकत नाही। होलिका भक्त प्रल्हादला मारण्यासाठी तिने कपडे परिधान केले आणि प्रल्हादला मारता यावे म्हणून ती आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत बसली। पण भगवान विष्णूच्या कृपेने होलिका त्या आगीत नष्ट झाली आणि प्रल्हाद वाचला। तेव्हापासून होलिका दहन हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। राधाकृष्णाची होळी। होळी हा सण श्रीकृष्ण आणि राधाराणी यांच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे। पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी होळीचा उत्सव भगवान कृष्ण आणि राधा यांच्या वर्षाने होळीने सुरू झाला। आज ही बरसाना आणि नंदगावची लठ्ठमार होळी जगात प्रसिद्ध असून येथे होळी मोठ्या थाटामाटात खेळली जाते। शिव पार्वतीचे मिलन। शिवपुराणानुसार हिमालयाची कन्या पार्वती भगवान शिवाशी विवाह करण्यासाठी कठोर तपश्चर्या करत होती आणि भगवान शिव देखील तपश्चर्येत मग्न होते। शिव पार्वतीचा विवाह व्हावा अशी इंद्रदेवाची इच्छा होती, कारण शिव पार्वतीच्या पुत्राने तारकासुराचा वध करायचा होता आणि याच कारणासाठी इंद्रदेव आणि इतर देवतांनी कामदेवाला शिवाची तपश्चर्या मोडण्यासाठी पाठवले। भगवान शिवाची तपश्चर्या तोडण्यासाठी कामदेवाने आपल्या पुष्पबाणाने शिवावर हल्ला केला। त्या बाणाने भगवान शंकराच्या मनात प्रेम आणि वासना वाहू लागली आणि त्यामुळे त्यांची तपस्या भंग झाली। यामुळे भगवान शिव अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी तिसरा डोळा उघडून कामदेवाला जाळून राख केले। शिवांची तपश्चर्या खंडित झाल्यानंतर सर्व देवतांनी मिळून भगवान शिवाला माता पार्वतीच्या विवाहासाठी तयार केले। देवतांनी हा दिवस कामदेवाची पत्नी रती हिच्या पतीला परत जिवंत करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी आणि भगवान भोलेचा माता पार्वतीला लग्नाचा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी उत्सव म्हणून साजरा केला। होळीच्या दिवशी करा राशी अनुसार रंगाची निवड। यावेळी होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार रंगाचा वापर केल्यास तुमच्या कुंडलीवरील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होऊ शकतो, तसेच तुमचे नशीब देखील बदलू शकते। चला तर मग जाणून घेऊया यावर्षी कोणत्या राशीच्या जातकांनी कोणता रंग वापरावा। मेष राशी। मेष राशीचे पहिली राशी आहे। या राशीचा स्वामी मंगळ आहे। मेष राशीच्या जातकांचा शुभ रंग लाल असतो। लाल रंग प्रेम आणि ऊर्जेचे प्रतीक आहे। मेष राशीच्या जातकांसाठी हा रंग शुभ ठरेल। अशा परिस्थितीत या रंगाने होळी 2024 खेळणे तुमच्यासाठी चांगले राहील। त्यानंतर वृषभ राशी। या राशीचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे या राशीचा शुभ रंग पांढरा असेल। याशिवाय हलका निळा रंग ही तुमच्यासाठी चांगला ठरेल। पांढरा रंग या राशीच्या जातकांना सुख आणि शांती देईल। त्यानंतर मिथुन राशी। या राशीचा स्वामी बुध आहे, त्यामुळे या राशीच्या जातकांसाठी हिरवा रंग खूप भाग्यवान सिद्ध होईल। या रंगाचा तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पडेल। मिथुन राशीच्या जातकांसाठी हा रंग शुभ आहे। कर्क राशी। कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे। चंद्र मन आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो, म्हणून या राशीचा शुभ रंग पांढरा आहे। या रंगाने होळी 2024 खेळणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल। त्यानंतर सिंह राशी। या राशीचा स्वामी सूर्य आहे। हा ग्रह
यशाचे प्रतीक मानला जातो। या राशीच्या जातकांसाठी भाग्यवान रंग गडद लाल, केशरी, पिवळा आणि सोनेरी आहेत। अशा परिस्थितीत होळीच्या दिवशी या रंगाचा वापर करा, यामुळे तुम्हाला मानसिक आनंद मिळेल। त्यानंतर कन्या राशी। कन्या राशीचा शुभ रंग गडद हिरवा आहे। हिरवा रंग सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो। याशिवाय या जातकांसाठी निळा रंगही चांगला मानला जातो। अशा परिस्थितीत तुम्ही हिरवा आणि निळा अशा दोन्ही रंगांनी होळी खेळू शकता। त्यानंतर तूळ राशी। या राशींचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे या राशीच्या जातकांसाठी शुभ रंग पांढरा असेल आणि हलका पिवळा आहे। अशा स्थितीत तूळ राशीच्या जातकांनी पिवळ्या रंगाने होळी 2024 खेळावी। त्यानंतर वृश्चिक राशी। या राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे या राशीच्या जातकांसाठी लाल आणि मरून रंग खूप शुभ मानले जातात। या शुभ रंगाचा वापर वृश्चिक राशीसाठी खूप फायदेशीर ठरतो। या रंगाचा वापर केल्यास प्रत्येक कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यास मदत होते। त्यानंतर धनुराशी। या राशींचा स्वामी बृहस्पती आहे। गुरुचा शुभ रंग पिवळा आहे। शक्य असल्यास या राशीच्या जातकांनी होळी खेळताना पिवळ्या रंगाचा वापर करावा, यामुळे धनुराशीच्या जातकांना फायदा होईल आणि त्यांच्या मनाला आनंद आणि शांती मिळेल। त्यानंतर मकर राशी। या राशीचा स्वामी शनी आहे। शनी स्वामी असल्यामुळे या राशीचा शुभ रंग काळा किंवा गडद निळा आहे। मकर राशीच्या जातकांसाठी मरून रंग उत्तम मानला जातो। अशा परिस्थितीत याचा वापर करून तुम्ही प्रत्येक नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहू शकता। त्यानंतर कुंभ राशी। या राशीचा स्वामी शनी आहे, त्यामुळे या राशीचा शुभ रंग काळा किंवा गडद निळा देखील मानला जातो। कुंभ राशीच्या जातकांसाठी या रंगाचा वापर करणे फायदेशीर ठरेल। त्यानंतर मीन राशी। या राशीचा स्वामी बृहस्पती आहे। गुरुचा शुभ रंग पिवळा आहे, त्यामुळे मीन राशींच्या जातकांसाठी पिवळा रंग खूप फायदेशीर आहे। हा रंग तुमच्या जीवनात शुभ आणेल आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या समस्यांपासून दूर ठेवेल। तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।